किती, त्या विभक्तीचे अर्थ काय आणि कारक किती आणि त्या कारकांचा अर्थ काय. तर आता आज जे आपण बघणार आहेत ते म्हणजे आपण त्या दिवशी शब्द पाहिला, देव शब्द पाहिला, त्याप्रमाणे तुला 2-3 चालवायला सांगितलं. आय होप सो तू चालवले असतील. त्याच्या पुढे जाते. आपण त्या दिवशी शिकलोय अकारांत, बरोबर. आज आपण शिकणार आहेत आकारांत. आकारांत हे जनरली स्त्रीलिंगी शब्द असतात. म्हणजे गीता, सीता, नीता, आशा. ठीक आहे. मग हे आकारांत म्हणजे आ ज्याच्या शेवटी स्वर येतो ते आकारांत स्त्रीलिंगी. मग आता याला एखादा शब्द आपण एक ठोकताळा म्हणून तर तो आहे माला शब्द. याचा अर्थ आहे माळ किंवा गजर. ठीक आहे. मग आता पुन्हा आपण तो शब्द चालवून बघू. एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि विभक्ती. विभक्तीमध्ये किती विभक्ती आहेत आपल्या? 8. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. मग आता हा शब्द चालतो कसा? तर माला, माले, मालाः, प्रथमा. देवः, देवौ हे पुल्लिंगी झालं. हा शब्द माला. सगळेच अकारांत शब्द पुल्लिंगी जेवढे आहेत तेवढे देव प्रमाणे चालतात आणि सगळेच आकारांत स्त्रीलिंगी शब्द हे कशाप्रमाणे चालतात? माला प्रमाणे चालतात. त्यामुळे माला, माले, माला हा प्रथमा, मालाम, माले, मालाः, द्वितीया, मालया, मालाभ्याम, मालाभिः, तृतीया, मालायै, मालाभ्याम, मालाभ्यः, चतुर्थी, मालायाः, मालाभ्याम, मालाभ्यः, पंचमी, मालायाः, मालयोः, मालानां, षष्ठी, मालायां, मालयोः, मालासु, सप्तमी, हे माले, हे माले, हे मालाः, संबोधन. आता जेव्हा आपण विभक्तीच्या अर्थानुसार पाहायचं तेव्हा या मालाचा अर्थ काय? माळ. माला, माले, मालाः प्रथमा. एक माळ, 2 माळ, अनेक माळ. मालाम, माले, मालाः द्वितीया. एका माळेला 2 माळांना, अनेक माळांना. मालया, मालाभ्याम, मालाभिः तृतीया. एका माळेने 2 माळांनी, अनेक माळांनी. मालायै, मालाभ्याम, मालाभ्यः चतुर्थी. एका माळेसाठी 2 माळांसाठी, अनेक माळांसाठी. मालायाः, मालाभ्याम, मालाभ्यः पंचमी. एका माळेहून, 2 माळांहून, अनेक माळांहून. मालायाः, मालयोः, मालानां षष्ठी. एका माळेचा 2 माळांचे, अनेक माळांचे. मालायां, मालयोः, मालासु सप्तमी. एका माळेमध्ये 2 माळांमध्ये, अनेक माळांमध्ये. हे माले, हे माले, हे माला हा संबोधन. हे माळ, हे 2 माळ किंवा हे माळ, हे अनेक माळ. ठीक आहे. हे या पद्धतीने सगळे. आता गीत आशा आहे. आशाचं काय चालेल? आशा, आशे, आशा हा प्रथमा. आशाम, आशे, आशा हा द्वितीया. आशया, आशाभ्याम, आशाभिः तृतीया. आशायै, आशाभ्याम, आशाभ्यः चतुर्थी. आशायाः, आशाभ्याम, आशाभ्यः पंचमी.
आशायाः आशयोः आशानां षष्ठी, आशायाम आशयोः आशासु सप्तमी, हे आशे हे आशे हे आशा हा संबोधन. मग त्याचा अर्थ कसा होईल? एक आशा, दोन आशा, अनेक आशा. आशाला, दोन आशांना, अनेक आशांना. आशेने, दोन आशांनी, अनेक आशांनी. आशासाठी, दोन आशांसाठी, अनेक आशांसाठी. आशेहून, दोन आशांहून, अनेक आशांहून. एक आशेचे, दोन आशांचे, अनेक आशांचे. एका आशेमध्ये, दोन आशांमध्ये, अनेक आशांमध्ये. अग आशा, हे दोन आशांनो, हे अनेक आशांनो. या पद्धतीने हा माला स्त्रीलिंगी जो शब्द आहे तो चालतो. आलं लक्षात? तर आता याच पद्धतीने जर आपण पाहिलं की अकारांत नपुसकलिंगी वन शब्द सगळे नपुसकलिंगी कशाप्रमाणे चालतात, तर इथे आपण मी इकडे या कॉर्नरला लिहितीये. वनम, वने, वनानि प्रथमा, वनम, वने, वनानि द्वितीया, वनेन, वनाभ्याम, वनैः तृतीया, वनाय, वनाभ्याम, वनेभ्यः चतुर्थी, वनात्, वनाभ्याम, वनेभ्यः पंचमी, वनस्य, वनयोः, वनानां षष्ठी, वने, वनयोः, वनेषु सप्तमी. हे वन, हे वने, हे वनानि संबोधन. हा झाला अकारांत नपुसकलिंगी वन शब्द. धन, धनम धने धनानि प्रथमा, धनम धने धनानि द्वितीया. ज्याला नपुसकलिंगी अकारांत आहे ते वनप्रमाणे, आकारांत आहे ते मालाप्रमाणे, अकारांत पुल्लिंगी असेल तर देवप्रमाणे. आता हा वन शब्द सुद्धा प्रथमा, द्वितीय आणि संबोधन सोडलं तर सगळं देवप्रमाणे चालतो. हे कसं होतं? देवः देवौ देवाः प्रथमा, देवं देवौ देवान द्वितीया. इथे मात्र वनं वने वनानि प्रथमा, वनं वने वनानि द्वितीया. हे वेगळं आहे, पुल्लिंगीपेक्षा वेगळं. परंतु देवेन देवाभ्याम देवैः तृतीया, वनेन वनाभ्याम वने वनैः तृतीया, देवाय देवाभ्याम देवेभ्यः चतुर्थी, वनाय वनाभ्याम वनेभ्यः चतुर्थी, देवात् देवाभ्याम देवेभ्यः पंचमी, वनात् वनाभ्याम वनेभ्यः पंचमी, देवस्य देवयोः देवानां षष्ठी, वनस्य वनयोः वनानां षष्ठी, वने वनयोः वनेषु सप्तमी, देवे देवयोः देवेषु सप्तमी. हे मात्र संबोधन वेगळे. त्याचं काय? हे देव, हे देवौ, हे देवा संबोधन आहे. याचं मात्र हे वन, हे वने, हे वनानी संबोधन. म्हणजे या पद्धतीने सगळे शब्द चालतात. मग आपल्याला आधी कसं लक्षात आलं पाहिजे की एखादा शब्द आहे अरण्य. आता मला सांगा हा कोणता कारांत शब्द आहे? अरण्य हा शब्द आहे. सांगा मला, अरण्य मध्ये शेवट काय येतो? अ येत आहे. बरोबर आहे. मग तो अकारांत ते अरण्य का, तो अरण्य का, ती अरण्य? ते अरण्य. म्हणजे मग लिंगामध्ये कोणतं लिंग? नपुसकलिंगी. म्हणजे कशाप्रमाणे चालेल? वनप्रमाणे. अरण्यम अरण्ये अरण्यानि प्रथमा, अरण्यम अरण्ये अरण्यानि द्वितीया, अरण्येन अरण्याभ्याम अरण्यैः तृतीया, अरण्याय अरण्याभ्याम अरण्येभ्यः चतुर्थी, अरण्याभ्याम अरण्येभ्यः पंचमी, अरण्यस्य अरण्ययोः अरण्यानां षष्ठी, अरण्ये अरण्ययोः अरण्येषु सप्तमी. हे अरण्य, हे अरण्ये, हे अरण्यानि संबोधन. आलं लक्षात? आता मला सांगा, वाटिका हा शब्द आहे. वाटिकाचा अर्थ आहे बाग. मग शेवट काय येतं? वाटिका. काय येतं शेवटी? काय येतं? हा येतं. मग कशाप्रमाणे चालेल?
स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणजे तो आहे का ती आहे का. बाग कशी असते, तो बाग किती छान आपण म्हणतो का, काय म्हणतो, ती बाग. मग लिंग कोणतं झालं, स्त्रीलिंगी. मग आकारांत स्त्रीलिंगी हे कळालं. कशाप्रमाणे चालेल, मालाप्रमाणे. वाटिका, वाटिके, वाटिकाः प्रथमा, वाटिकां, वाटिके, वाटिकाः द्वितीया, वाटिकया, वाटिकया. माला शब्द आहे पण इथे काय झालंय, मालया. का लोप पावलाय. वाटिकया, वाटिकाभ्यां, वाटिकाभिः तृतीया, वाटिकायै, वाटिकाभ्यां, वाटिकाभ्यः चतुर्थी, वाटिकायाः, वाटिकाभ्यां, वाटिकाभ्यः पंचमी, वाटिकायाः, वाटिकयोः, वाटिकानां षष्ठी, वाटिकायां, वाटिकयोः, वाटिकयोः मालयोः, वाटिकयोः, वाटिकासु सप्तमी. हे वाटिके, वाटिके, हे वाटिका, हे वाटिकाः संबोधन. आलं लक्षात, कळतंय. शब्द, शब्दापासून शब्द कसे. आता हा एक शब्द आहे माला, याचे किती रूप झाले, किती झाले, 8 त्रिक. आलं. शब्द कसे तयार होतात, शब्दाला प्रत्यय लागून. कळालं. आशा, आशाला हवे आहे, तर हे ला काय, हा विभक्तीचा प्रत्यय. आलं. आशासाठी पाहिजे मला, साठी काय, आशा एकच आहे, मग चतुर्थी एक वचन. आशाहून रेग्युलर कोणी नाही. हून काय, पंचमी. आलं लक्षात. आशाची पेन, पेन कोणाची आहे, आशाची आहे, मग ची काय आहे, षष्ठी. आपण प्रकृती प्रत्यय सगळे अर्थ प्रमाणे घेतो. प्रथमेचा अर्थ आहे करता, म्हणजे जशाला तसा. द्वितीयेचा अर्थ सलाते, सलानाते. तृतीयेचा अर्थ नेशी, नेहीशी, पाठ पाहिजे, दोन पाठ. चतुर्थीचा अर्थ साठी किंवा सलाते, सलानाते. पंचमीचा अर्थ ऊनहून, ऊनहून. षष्टीचा अर्थ चाचीचे, छेच्याची. सप्तमीचा अर्थ आतमध्ये वरे. संबोधनाचा अर्थ अरे अग अहो. आलं लक्षात. माताचा फोटो काढा, नाही तर लिहून घ्या, म्हणजे मला पुढे जाता येईल. फोटो काढू देत सरळ, हा, म्हणजे पटकन पुढे जाता येईल. अच्छा तू काढ, ठीक आहे मॅडम. ते नीता ते आलं नाही, पटकन फोटो काढ. इकडे रेकॉर्डिंग चालू, आपल्याला पुढे जाता येईल. आता हे दोन शब्द आहेत, लक्षात घ्या. हा 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 असं, ठीक आहे ना. हा ठीक आहे. तुम्ही आता फोटो मध्ये पहा, नंतर लिहा. नीट काढ, इकडे मागे जाऊ, पूर्ण येऊ दे. झाला. तर आता लक्ष द्या, आपल्याला शिकायचे कारक. कारक किती आहेत, कारक आहेत 7. कर्ता प्रथमेचा, कर्म द्वितीयेचा, तृतीयेचा करण, चतुर्थीचा संप्रदान, पंचमीचा अपादान, षष्ठीचा संबंध, सप्तमीचं अधिकरण. हे एकूण 1 2 3 4 5 6 7 हे 7 कारक आहेत. या 7 कारकांचे अर्थ लक्षात घ्या. कर्ता म्हणजे कोण, कर्ता म्हणजे कोण, करणारा. काय करणारा, क्रिया. करेक्ट. क्रिया करणारा कोण आहे, कर्ता. इंग्लिश मध्ये त्याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट. ठीक आहे. क्रियापदाला काय म्हणतात, क्रियापदाला वर्ब. क्रिया करणाऱ्याला ऑब्जेक्ट म्हणतो आपण, कर्ता. जो क्रिया करतो, ज्याच्या माध्यमातून ती क्रिया केली जाते, त्याला म्हणतो आपण कर्ता. कर्म सब्जेक्ट. त्या क्रियेला, कर्त्याला ज्याची इच्छा आहे
ते कर्म. आलं का लक्षात? आणि तिसरं जे आहे करण. करण म्हणजे कर्त्याचं कर्म करण्याचं साधन. मॅडम फोन करतात बाय. करण म्हणजे साधन. कारण कंटिन्यू दोन लेक्चर म्हणून सांग. करण म्हणजे साधन. क्रियेचं साधन म्हणजे करण. चतुर्थीचं संप्रदान म्हणजे करता ज्याच्यासाठी कर्म करतो. प्रत्येक गोष्ट तो स्वतःसाठी करतो का? नाही करत. कधी कधी काय असतं, एखाद्यासाठी क्रिया केली जाते तेव्हा त्याला आपण म्हणतो संप्रदान. असंही होऊ शकतं की स्वतःसाठी सुद्धा एखादं कर्म केलं जाऊ शकतं, परंतु ते कर्म प्रत्येकच वेळा स्वतःसाठी नसतं, तर कोणीतरी असावं लागतं ज्याच्यासाठी ते कर्म केलं जातं, म्हणून त्याला आपण म्हणतो संप्रदान. अपादान म्हणजे कर्म जिथून वेगळं होतं ते. क्रिया करताना कर्मावर क्रिया होते आणि ती कर्माची जागा जेव्हा बदलते ते जिथून पतन होतं त्याला अपादान म्हणतात. संबंध म्हणजे कर्ता किंवा कर्माचा कुणाशी तरी असलेला संबंध. मग तो अवयवी असेल, म्हणजे कान शरीराचा आहे. माझा कान दुखतोय, कान कोणाचा आहे? तुझा कान आहे का? नाही. दुखण्याचा कोणता कान आहे? माझा आहे. मग ते माझा काय झालं? संबंध. मम कर्णः. मग का केलं माझा? तर कान माझा दुखतोय. हा कान या शरीराचा भाग आहे. माझा मुलगा आलाप आहे. तो कोणाचा मुलगा आहे? मुलगा आहे. कोणाचा आहे? माझा. इट मीन्स षष्ठी झाली. आलं का लक्षात? अशोक राज्ञः पुत्र. अशोक राजाचा मुलगा. मुलगा आहेच कुणाचा तरी. प्रत्येक जण कुणाचा ना कुणाचा मुलगा आहे, परंतु तिथे सांगायचं काय की अशोक राजाचा मुलगा. मग राज्ञः षष्ठी का केली? संबंध आला तिथे म्हणून. सप्तमी अधिकरण. आपण इथे कुठे उभे? जमिनीवर. मग आधार आहे ना आपल्याला, क्रियेला, कर्माला, कर्त्याला, सगळ्या गोष्टीला आधार लागतो, तो अधिकरण. हे या पद्धतीचे हे कारक लक्षात ठेवायचे. आणि एक अजून यात लक्षात ठेवण्याचा, कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीया, करणाची तृतीया, संप्रदानाची चतुर्थी, अपादानाची पंचमी, संबंधाची षष्ठी, सप्तमी अधिकरणाची. हे लक्षातच ठेवायचं. झोपेतून उठलं तरी हे लक्षात पाहिजे की कर्त्याची काय करावी? प्रथमा करावी. कर्माची काय करावी? द्वितीया करावी. अधिकरणाची काय करावी? सप्तमी करावी. संप्रदानाची काय करावी? चतुर्थी. बघ ना समोर आहे. अपादानाची काय करावी? पंचमी. संबंध षष्ठी. करणाची तृतीया. हे असं रिसायकल पाहिजे. कर्त्याची प्रथमा म्हण. कर्माची द्वितीया. कशाची? कर्माची द्वितीया. करणाची तृतीया म्हण. कर्माची तृतीया. संप्रदानाची चतुर्थी. अपादानाची पंचमी. हा. संबंधाची षष्ठी. अधिकरणाची सप्तमी. पुन्हा म्हण. कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीया, करणाची तृतीया, संप्रदानाची चतुर्थी, अपादानाची पंचमी, संबंधाची षष्ठी, अधिकरणाची सप्तमी. पुन्हा एकदा. कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीया, करणाची तृतीया, संप्रदानाची चतुर्थी, अपादानाची पंचमी, संबंधाची षष्ठी, अधिकरणाची सप्तमी. आलं लक्षात? हे असं झोपेतून उठल्यावरही आलं तर हा भाग पुढचा कळेल. हे इथपर्यंत. आता हे आपल्याला शब्द कळाले, कशाची काय विभक्ती हे कळालं, कोणत्या विभक्तीचा कोणता कारक आहे हे कळाला, आणि त्या कारकांचे अर्थ काय, विभक्त्यांचे अर्थ काय हे सुद्धा कळालं. आलं लक्षात? आता याच्या नंतर उद्यापासून जे आहे ते आपण सूत्र सुरू करू. सूत्राला फक्त 3 दिवस लागतात, पण हे सगळं कळायला मात्र आपल्याला वेळ जातो. हे कळालं का तरच पुढे सूत्र घेण्यात अर्थ आहे. कळालंय का हे? हा. आता हे झोपेतून उठल्यावरही हे जर तुला उद्या आलं तर मी पुढचं सूत्र घेणार आहे. आता हे आपण जसं म्हटलं की कर्त्याची प्रथमा, हेच आपण सूत्र पाहणार आहे. कर्माची द्वितीया, कर्मणी द्वितीया हे सूत्रात पाहणार आहे. पण हे आधी लक्षात राहिलं का मराठी मधून तर पुढे जाऊ. उद्या सूत्र सुरू करायचे. एवढं कळालंय. उद्या विभक्त्यांचे अर्थ तोंडपाठ पाहिजे, कारक किती आहेत हे तोंडपाठ पाहिजे, कारकांचे अर्थ तोंडपाठ पाहिजे, कुठल्या कारकाची कुठली विभक्ती करावी हे तोंडपाठ पाहिजे.
आणि कारांत शब्द कळाले पाहिजे. ठीक आहे. हे उद्या एवढी परीक्षा घेणार आहे मी आणि मगच पुढे जाणार. चालते. हा ठीक आहे. आजचं एवढं क्लोज करू, बंद करू.